नमस्कार, जय जिजाऊ। मी डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र। मित्रांनो, कालपासून मी पत्रकार निखिल वागळेच्या पोस्ट बघतोय। ते सातत्याने माननीय बाळासाहेबांबद्दल, वंचित बहुजन आघाडीबद्दल काय काय लिहितायत ते सगळं वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आणि मला एक जाणवलं की सध्या विदर्भामध्ये, आमच्या विदर्भामध्ये खूप थंडी आहे, महाराष्ट्रातच आहे। आणि या थंडीमध्ये रस्त्यावरच्या फिरणाऱ्या कुत्र्यांना फार कंड येतो आणि ते सोयरासारखे वागतात, बेभान होऊन वागतात। तसंच मला निखिल वागळेकडे पाहून वाटतंय। सातत्याने पाकिटं घेऊन, कोणाची तरी पाय चाटून, कोणाच्या तरी सांगण्याहून हेतुपुरस्सरपणे बाळासाहेबांच्या विरुद्ध, वंचित बहुजन आघाडी विरुद्ध यांनी आघाडी उभी केली आहे। हे यांचं आजचं नाही आहे। महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच वारकरी संप्रदायातले संत महात्मे यांनी जेव्हा जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड उभं केलं, विद्रोह केला, स्वतःचा एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा व्यवस्थेतल्या या ब्राह्मणग्रस्त कुत्र्यांनी तेव्हाही टीका केली, तेव्हाही हल्ले चढवले आणि आज तीच पिढावळ पुन्हा महाराष्ट्रामध्ये निखिल वागळेच्या रूपाने आपल्या समोर आलेली आहे। निखिल वागळेंनी आजपर्यंत शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण यांच्यावर कधी टीका केली नाही किंवा असं विचारलं नाही की तुम्ही ज्या हेलिकॉप्टर मधून फिरता त्याचं भाडं कोण भरतं, ह्याचे शान शौकत आहे ही येते कुठून, तिथे त्याची बोलायची हिंमत झाली नाही। पण जिथे बाळासाहेब आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकारण असेल, मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेल, या दोन्ही प्रश्नांवर त्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं, मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरंजाम मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी गरीब वंचित मराठ्यांनी जरांगे पाटलासारख्या नेतृत्वासोबत राहावं अशी सर्वसमावेशक भूमिका घेणारे बाळासाहेब हे निखिल वागळेला कधीच पचणार नाही, किंबहुना त्यांच्या मालकांना ते पचणार नाहीत। हे राजकारण जुनं आहे। निखिल वागळेंनी कायम वंचितांच्या विरुद्ध राजकारण जे सुरू केलं आहे त्याला एक इतिहास आहे। हे जे ब्राह्मणवादी पत्रकार असतात किंवा स्वतःला घोषित करतात त्या पद्धतीने, हे ब्राह्मणवादी जे पत्रकार आहेत किंवा अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत, हे कायम देशामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्याच व्यवस्थेला प्रोत्साहन देतात। कोणीतरी एक तिसरा पर्याय तयार केला, स्वतःचं स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारणाला सुरुवात केली की यांच्या मेंदूला मुंग्या येतात, यांच्या छातीवर साप लोटतात। यांना असं वाटतं की कसं काय आंबेडकरी राजकारण, शाहू फुले आंबेडकरी राजकारण स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभं राहते आहे, हे यांना पचणंच शक्य नाहीये। त्यामुळे जे यांच्या विचारसरणीत बसत नाही त्यांना कायम बी टीम म्हणून जाहीर करायचं आणि त्यांना हिणवत राहायचं, हा जुना धंदा आहे। मित्रांनो, बाळासाहेबांनी, वंचित बहुजन आघाडीने अतिशय कष्टाने आजचं हे आपलं स्वतंत्र राजकारण उभं केलेलं आहे। हे स्वाभिमानाचं राजकारण आहे। आपण प्रस्थापितांना, सरंजाम लोकांना भीक घालत नाही। आपण मागतोय की मोदीला हरवायचं आहे, आरएसएसला हरवायचं आहे, तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण बाहेर पडतोय। परंतु आता आपण जे राजकारण उभं केलं त्या राजकारणाला डाग लावण्याचं काम निखिल वागळे सारख्या पाकिट बहाद्दर पत्रकारांनी सुरू केलेलं आहे। याच्या मागे जे भांडवलदार, जे सरंजाम आहेत, त्या सरंजामचा बुरखा आपण कधीतरी फाडणार आहोत आणि तो दिवस लवकर येणार आहे। या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे। आपण कोणाचे निंदे नाही आहोत आणि निखिल वागळेंनी हे जे काही प्रकार सुरू केलेले आहे, मला असं वाटतंय की आता शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे असे जे लोक आहेत, जेव्हा जेव्हा सत्तेचा घास आपल्या हातातोंडाशी येतो
तेव्हा आपल्याकडून हिसकावून घ्यायचं हा जुना इतिहास आहे आणि याच इतिहासाला अनुसरून वागळे वागतोय. वागळे हा जो भुंकतोय याचं भुंकणं जर बंद करायचं असेल तर लक्षात घ्या की याच्या आधी देखील या वाघेने असेच प्रकार तयार केलेले आहेत. आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि निखिल वागळे सारख्या पत्रकाराचे सोशल मीडियाचे हँडल्स, याचं फेसबुक पेज, याचं ट्विटर हँडल, याच्या सगळ्या समाज माध्यमांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे.